गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण जो चॅप्टर चालू करणार आहोत तो तुमचा चॅप्टर नंबर 8 आहे। आठवा चॅप्टर जो तुमच्या सिलेबसमध्ये आहे 12वीच्या, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। आपण आधीचा जो चॅप्टर घेतलेला आहे सेमीकंडक्टर, तो 16वा चॅप्टर होता। तुम्ही बघा व्यवस्थित, टोटल आपल्या या सिलेबसमध्ये टोटल 16 चॅप्टर्स आहेत। त्याच्यापैकी आपण 16th नंबरचा चॅप्टर ऑलरेडी कव्हर केलेला आहे, त्याचं नाव होतं सेमीकंडक्टर। आणि आजचा जो चॅप्टर आहे हा आहे चॅप्टर नंबर 8, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। इलेक्ट्रोस्टॅटिक्स समजण्यासाठी आजचं जे पहिलं आणि बेसिक लेक्चर आहे त्याच्यासाठी तुम्हाला 11वीच्या चॅप्टरमधलं बेस शिकवणं खूप महत्त्वाचं आहे। चॅप्टर सुरू करण्याच्या आधी ह्या चॅप्टरबद्दल थोडीशी तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून माहिती सांगतो की हा चॅप्टर जो आहे हा खूप लिंकअप आहे। लिंकअप म्हणजे कनेक्टेड खूप आहे। याच्यासाठी तुम्हाला एक एक गोष्ट बारीक बारीक व्यवस्थित डीपली त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकणं गरजेचे आहे, कारण याच्यामधल्या कन्सेप्ट ज्या आहेत याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त विचार करावा लागणार आहे। व्यवस्थित ऐकलं, व्यवस्थित प्रॉपर अंडरस्टँड केलं तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजतील। चार्जेस, इलेक्ट्रोस्टॅटिक्स याच्याबद्दल तुम्ही बेसिक ऐकलेलं आहे, पण थोडंसं यामध्ये डीपमध्ये जायचं आहे, म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला। तर आधीच तुमचा माइंड प्रिपेअर करा, कारण हा चॅप्टर समजण्यासाठी अवघड आहे। जर तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी समजेल। आता 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स चालू करण्यासाठी आपल्याला 11वीचा थोडासा बेस घ्यावा लागतो, तर तो बेस आपण सर्वप्रथम या ठिकाणी चालू करत आहोत। तर व्यवस्थित लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका। इलेक्ट्रोस्टॅटिक्स चालू करण्यासाठी बघा, मी तुम्हाला तसं इंट्रोडक्शनसाठी एक छोटासा व्हिडिओ पाठवलेला होता, पण ठीक आहे, परत या चॅप्टरमध्ये आपण परत या व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर करूया। इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, यांच्या नावामधनं यांचा अर्थ तुम्हाला कळत असेल। इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस, स्टॅटिक्स म्हणजे ॲट रेस्ट। म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये चार्जेस कसे असतात, ॲट रेस्ट, कसे असतात ॲट रेस्ट। आणि दुसरा जो आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी, जो तुम्ही 10वीमध्ये पण शिकलात। करंट इलेक्ट्रिसिटी, करंट म्हणजे प्रवाह, इलेक्ट्रिसिटी म्हणजे चार्जेस। याच्यामध्ये चार्जेस मोशनमध्ये असतात, कशामध्ये असतात, मोशनमध्ये। तर या दोन चॅप्टरमध्ये खूप मोठा डिफरन्स असा आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये चार्जेस कसे असतात, ॲट रेस्ट, आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये चार्जेस कसे असतात, मोशनमध्ये। समजतंय तुम्हाला? तर अशा प्रकारे आता चॅप्टरची सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण चॅप्टरचं नाव टाकूया। चॅप्टरचं जे नाव आहे दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स। पहिलं 1 ते 2 लेक्चर मी खूप तुम्हाला व्यवस्थित हळूहळू शिकवणार आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित कळेल। ह्या नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे। इलेक्ट्रो म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्जेस। दोन प्रकारचे चार्जेस असतात आपल्याकडे, एक असतो पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह। चार्जला कधीही क्यू ने इंडिकेट करतात। स्टॅटिक्स म्हणजे काय, ॲट रेस्ट। स्टॅटिक्स म्हणजे काय, ॲट रेस्ट। द ब्रँच ऑफ फिजिक्स विच इज रिलेटेड विथ द स्टडी ऑफ द चार्जेस which are at rest is called as electrostatics. Definition लिहून काढायची, the branch of physics which is related to the study of the charges which are at rest is called as electrostatics. समजते तुम्हाला? फिजिक्सची अशी ब्रँच की जी चार्जेसला स्टेबल असताना त्यांचा अभ्यास करते, त्यांचा स्टडी करते, त्या ब्रँचला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स। लक्षात येते तुमच्या? म्हणजे हा चार्ज या ठिकाणी दिसतो तुम्हाला, हा असेल समजा प्लस क्यू एवढा, आणि वायर जी असते, वायरमध्ये चार्जेस हे कसे असतात, मोशनमध्ये। तर यांचा आपण अभ्यास नाही करत आहे। हे चार्जेस स्टेबल आहे। स्टेबल असताना दोन चार्जेसवरती काय फोर्सेस ॲक्ट होतात, त्यांच्यावरती काय रिपल्शन ॲक्ट होतं, ठीक आहे ना, त्यांचा इलेक्ट्रिक फ्लक्स कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहे। तर अधिक वेळ न घालवता डायरेक्टली मी चॅप्टरचं इंट्रोडक्शन करतो तुम्हाला। तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अर्थ कळाला की याच्यामध्ये चार्जेस स्टेबल असतात आणि त्यांचा आपण अभ्यास या ठिकाणी करतोय। मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स समजण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड समजणं आवश्यक आहे। तुम्हाला माहिती आहे दोनच प्रकारचे चार्जेस तुम्ही त्या ठिकाणी स्टडी केलेले आहे, एक आहे प्लस क्यू आणि दुसरा आहे त्या ठिकाणी मायनस क्यू। पॉझिटिव्ह जर असतील दोन चार्जेस तर ते एकमेकांना रिपेल करतात, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर असतील तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात। एवढा तुम्हाला बेस माहिती आहे। आता हे का होतं, कसं होतं ते सुद्धा आपण समजून घेऊया। आता प्लस चार्ज असेल किंवा मायनस चार्ज असेल, प्रत्येक चार्जच्या बाजूला स्वतःचा एक एरिया पसरलेला असतो। जसं की मोबाईलच्या टावरची जशी रेंज पसरलेली असते, तुम्हाला माहिती आहे ना, काही लिमिटपर्यंतच हा मोबाईलचा टावर रेंज सप्लाय करतो। जास्त जर आपण दूर गेलो मोबाईल घेऊन तर आपली रेंज कनेक्ट होत नाही, तुम्हाला हे माहिती आहे व्यवस्थित। तसं चार्जेसची सुद्धा लिमिटेशन असते, त्या लिमिटेशनला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड। म्हणजे जिथपर्यंत चार्जची फील्ड पसरलेली आहे त्या एरियाला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड। समजतंय तुम्हाला? आता हे इलेक्ट्रिक चार्जेस आहे म्हणून याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं। जर का हे मॅग्नेटिक पोल्स असते तर त्याला कोणती फील्ड म्हटलं असतं आपण, मॅग्नेटिक फील्ड। तसंच पृथ्वीची सुद्धा एक फील्ड पसरलेली आहे, आपण त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो, बरोबर आहे। म्हणजे जे जे बाजूला आहे पसरलेलं त्याला आपण फील्ड म्हणतो, पण इथे इलेक्ट्रिक आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्ड। मॅग्नेटचे पोल्स असते तर त्याला आपण काय म्हटलं असतं, मॅग्नेटिक फील्ड। समजतंय तुम्हाला? मग आता प्रत्येक चार्जची इलेक्ट्रिक फील्ड असते, एवढं तुम्हाला कळालं। मग इलेक्ट्रिक फील्ड कशाची बनलेली असते, जसं की आपण जर म्हटलं, मी जर तुम्हाला विचारलं की वॉटर कशाचं बनलेलं आहे तर काय उत्तर देणार तुम्ही?
H2O मॉलिक्यूलचं. वॉटर हे कशाचं बनलेलं आहे? H2O मॉलिक्यूल. बरोबर आहे. हवा कशाची बनलेली आहे? तर डिफरंट गॅसेस है ना, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड एक्सेट्रा. बरोबर आहे. डिफरंट गॅसेसची म्हणून काय बनलेली आहे? हवा. वॉटर हा वॉटर मॉलिक्यूलचा बनलेला आहे. मग तशी इलेक्ट्रिक फील्ड कशाची बनलेली आहे? इलेक्ट्रिक फील्ड बनलेली असते इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. बरोबर आहे. चार्जच्या बाजूला काय पसरलेलं असतं? तर त्याच्या बाजूला असते इलेक्ट्रिक फील्ड, आणि ही इलेक्ट्रिक फील्ड बनलेली असते इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कधीही पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होतात. अशा प्रकारच्या लाईन्स प्रत्येक चार्जमधनं निघत असतात. ठीक आहे. ह्या इन्फायनाईट असतात, पण इथे चांगलं दिसण्यासाठी समजण्यासाठी काही लिमिटेड लाईन्स मी या ठिकाणी काढतो आहे. ठीक आहे. यांना म्हणतात इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. यांना काय म्हणतात? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. लक्षात घ्या, आपल्याला खूप डीपमध्ये जायचं आहे. हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बिलकुल लिहून काढा. ठीक आहे ना, त्याच्याशिवाय समजणार नाही. यांना म्हणतात इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटमध्ये ज्या लाईन्स असतात त्यांना आपण म्हणतो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. त्यांना आपण कोणत्या लाईन्स ऑफ फोर्स म्हणतो? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मग इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स यालाच आपण इलेक्ट्रिक फील्डसुद्धा म्हणू शकतो, किंवा ह्याच लाईन्सला आपण इलेक्ट्रिक फ्लक्ससुद्धा म्हणू शकतो. यालाच आपण काय म्हणू शकतो? अजून इलेक्ट्रिक फ्लक्ससुद्धा म्हणू शकतो, किंवा याला फक्त म्हणायचं असेल तर तुम्ही फ्लक्ससुद्धा म्हणू शकता. लक्षात घ्या. आणि फ्लक्सचा सिम्बॉल असतो फाय. जसं जसं लेक्चर पुढे जाईल तसं तसं चॅप्टर खूप डेप्थमध्ये जाणार. प्रत्येक गोष्टीचा अर्थ ध्यानात ठेवा. जर एकही गोष्ट तुम्ही विसरले तर पुढे समजणार नाही. जबाबदारी तुमची, त्याच्याकरता लक्ष देऊन ऐका. इलेक्ट्रिक लाईन्सला इलेक्ट्रिक फ्लक्ससुद्धा म्हणतात. फ्लक्सला फक्त फ्लक्ससुद्धा म्हणतात. त्याला फायने इंडिकेट करतात. फाय हा असा काढतात. समजतंय? मग इलेक्ट्रिक लाईन्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे एकच असतं, एवढं तुम्हाला कळालं. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्डची ह्या ज्या लाईन्स आहेत त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टी तुम्ही बुकमध्ये बघून, 11वीच्या बुकमध्ये बघून लिहून काढायच्या. इलेक्ट्रिक लाईन्सच्या प्रॉपर्टी अशा आहेत की ह्या कधीही पॉझिटिव्ह चार्जवरनं चालू होतात आणि ह्या निगेटिव्ह चार्जवरती जाऊन एंड होतात. म्हणजे स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह अँड एंड्स ऑन निगेटिव्ह. पहिली प्रॉपर्टी कळाली तुम्हाला की ह्या लाईन्स कधीही पॉझिटिव्हपासून स्टार्ट होतात आणि कुठे एंड होतात? निगेटिव्हवरती. दुसरी प्रॉपर्टी काय की ह्या लाईन्स ह्या सरफेसला नॉर्मली निघत असतात. म्हणजे जिथे काय सरफेस असेल चार्जच्या त्याच्यापासून या कशा निघतात? नॉर्मली, आणि नॉर्मली एंड होतात. नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर. नॉर्मली म्हणजे काय? परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. तिसरी प्रॉपर्टी अशी आहे, तुम्हाला जर माझ्या लेक्चरचा स्पीड फास्ट वाटत असेल किंवा स्लो वाटत असेल तर तुमच्या यूट्यूबमध्ये किंवा तुमच्या ॲपमध्ये त्याचा ऑप्शन आहे. तुम्ही माझ्या लेक्चरला फास्ट किंवा स्लो करून बघू शकता. दुसरी प्रॉपर्टी काय सांगितली मी तुम्हाला? ह्या नॉर्मली. तिसरी प्रॉपर्टी की ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. म्हणजे असं नाही होणार की ही लाईन हिच्यामध्ये क्रॉस झाली, असं कधीच होणार नाही. तर ह्या लाईन्स कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. ठीक आहे. अजून काय की ह्या लाईन्स डिस्कंटिन्युअस असतात. कशा असतात? डिस्कंटिन्युअस. व्यवस्थित आहे का? मॅग्नेटिक लाईन्स ह्या कंटिन्युअस असतात. मॅग्नेट जर असा असेल तर या ठिकाणी नॉर्थ पोल असेल आणि या ठिकाणी साऊथ पोल असेल तर ह्या लाईन्स अशा असतात. म्हणजे या लाईन्स कशा असतात? कंटिन्युअस. एक्सटर्नली नॉर्थ टू द साऊथ आणि इंटरनली साऊथ टू द नॉर्थ. पण इलेक्ट्रिक लाईन्स ह्या कशा असतात? डिस्कंटिन्युअस. डिस्कंटिन्युअस म्हणजे त्यांच्यामध्ये ब्रेक असतो. इथून चालू होतात आणि इथे एंड होतात. किती प्रॉपर्टी सांगितल्या मी तुम्हाला? 3. ठीक आहे. चौथी प्रॉपर्टी की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जेवढी जास्त असेल तेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स जास्त असतात. म्हणजे जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स जास्त तेवढी ती फील्ड पॉवरफुल असते. बरोबर आहे ना? समजतं तुम्हाला? जेवढ्या तुमच्या इलेक्ट्रिक लाईन्स जास्त असतील तेवढी ती फील्ड कशी असते? पॉवरफुल असते. ही गोष्ट समजून घ्या. पाचवी प्रॉपर्टी की हिची जी डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही ह्या लाईनला टँजंटवरती दाखवतात. इलेक्ट्रिक फील्डला आपण ए बारनं दाखवतो. ए बारलाच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सुद्धा म्हणतात. ए बारलाच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सुद्धा म्हणतात. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे त्या फील्डची तीव्रता. म्हणजे ती फील्ड किती पॉवरफुल आहे हे मोजण्यासाठी आपण एक शब्द वापरतो, त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ठीक आहे. 4-5 प्रॉपर्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या, त्या तुम्ही नोट डाऊन करायच्या. पहिली काय की नेहमी पॉझिटिव्हपासून स्टार्ट होतात, निगेटिव्हवरती एंड होतात. दुसरी काय, त्या सरफेसला कशा असतात? नॉर्मल. तिसरी काय की ते नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. चौथी काय सांगितली मी तुम्हाला? ठीक आहे, दे आर डिस्कंटिन्युअस लाईन. पाचवी काय सांगितली? डायरेक्शन इज गिवन बाय द टँजंट. डायरेक्शन इज गिवन बाय द टँजंट. अशाच प्रकारे शॉर्टकटमध्ये तुम्ही प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स लिहून काढायचे. ठीक आहे. अभ्यास मात्र चालू ठेवा. प्रत्येक गोष्ट 2-2 वेळा तुम्ही लिहायची. होमवर्क मला पाठवायचा. तेव्हाच मला कळेल की तुम्ही अभ्यास करताय की नाही करताय. इलेक्ट्रिक लाईन्स कळालं, इलेक्ट्रिक फील्ड कळालं. बघा सुरुवातच झाली आहे. आतापर्यंतच्याच गोष्टींचं मला लिस्ट डाऊन सांगा तुम्ही की आतापर्यंतच मी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिले चालू केल्या मी तुम्हाला काय सांगितलं? इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अर्थ. दुसरी गोष्ट इलेक्ट्रिक फील्ड बनलेली असते.
त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड. प्रत्येक चार्जची एक फील्ड बनलेली असते. तिसरी गोष्ट, ही फील्ड कशाची बनलेली असते, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. कशाची बनलेली असते, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. त्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला लगेच, प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिक लाईन्सच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. अजून एक शब्द सांगितला मी तुम्हाला खूप महत्त्वाचा, की इलेक्ट्रिक फील्डची जी पॉवर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा, पण जेव्हा मी तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करता आली पाहिजे. एवढं मात्र तुम्ही ध्यानात ठेवा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. अजून पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक लाईन्सलाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. बघा लेक्चरचा टाईम बघा किती मिनटं झाले, 10 मिनटंही पूर्ण झाले नसतील. आणि मी तुम्हाला आतापर्यंत किती गोष्टी एक्सप्लेन केल्या, 6. किती गोष्टी एक्सप्लेन केल्या, 6. प्रॉपरली केल्या आहे. मी तुम्हाला 10 मिनटात शिकवतो, पण तुम्हाला समजायला 10 घंटेही लागतील. कारण जेव्हा तुम्ही 10 वेळा त्याला वाचाल परत तेव्हाच तुम्हाला या गोष्टी ध्यानात राहतील. समजणं महत्त्वाचं नाही आहे, हे पाठ होणं आणि हे कायमस्वरूपी लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून सांगतोय या गोष्टी लिस्ट डाऊन करायच्या आणि या गोष्टी मला नंतर मी जेव्हा केव्हा विचारेल तेव्हा सांगायच्या. मग समजलं असेल तुम्हाला, इलेक्ट्रिक फ्लक्सपर्यंत आपण आलो. आपण याला फाय म्हणूया. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक नियम आहे, दॅट इज द कुलोम्ब्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ठीक आहे ना. सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्याकडे नियम आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, त्याचं नाव काय आहे, कुलोम्ब्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मग काय आहे बरं, कुलोम्ब्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ कुलोम्ब्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहिती आहे. आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर बघितलेलं आहे की दोन मासेसमधलं जे अट्रॅक्शन आहे ते कोणत्या लॉनुसार देतो आपण, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कोणत्या लॉनुसार, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेतला जातो, कॅपिटल जी. त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणत असतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तसंच या ठिकाणी जर का दोन चार्जेस असतील, एक असेल +Q1 सपोज आणि या ठिकाणी असेल दुसरा समजा +Q2 सपोज, आणि दोघांमधला डिस्टन्स असेल r. दोघांमधला डिस्टन्स असेल r. तर कुलोम्ब लॉचं स्टेटमेंट काय आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर चार्जेस. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर चार्जेस. अँड धिस फोर्स इज इन्व्हर्सली म्हणजे 1/, इन्व्हर्सली म्हणजे काय, 1/, प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. काय समजलं तुम्हाला, the force of attraction or repulsion is directly proportional to the product of charges and inversely proportional to the square of the distance between them. मग यांना जर आपण कंबाईन केलं तर आपण F is directly proportional to the Q1 Q2 ला वर घेऊ शकतो आणि R² ला खाली घेऊ शकतो. या ठिकाणी एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. त्या कॉन्स्टंटचं नाव आहे 1/4πε. काय आहे, 1/4πε Q1 Q2 R². किती फोर्स असतो मग दोन चार्जेसमध्ये, 1/4πε Q1 Q2 R². आता हा एप्सिलॉन काय भानगड आहे, तो कुठून आला, कशासाठी आला, ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप थोडंसं एक्सप्लेन करतो. ठीक आहे. एप्सिलॉनचं महत्त्व, सिम्बॉल काढतात कसा ते लक्षात घ्या. ई नाही काढायचा बरं, ई वेगळा, ई हा स्ट्रेट असतो, याला थोडंसं गोल करावं लागतं. सो दिस इज कॉल्ड एप्सिलॉन. दिस इज कॉल्ड एप्सिलॉन. एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी. एप्सिलॉनला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. जो काय तुमचा मीडियम असेल, ज्या काय मीडियममध्ये तुमचा चार्ज ठेवला असेल त्याची ती असते परमिटिव्हिटी. आणि एक असतो एप्सिलॉन नॉट किंवा एप्सिलॉन 0, याला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ एअर. परमिटिव्हिटी ऑफ एअर. एअरलाच फ्री स्पेस सुद्धा म्हणतात. एअरलाच काय म्हणतात, फ्री स्पेस. एप्सिलॉन मीन्स परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, एनी मीडियम, ज्या मीडियममध्ये तुमचा चार्ज ठेवलेला आहे त्याची परमिटिव्हिटी. आणि एप्सिलॉन नॉट मीन्स परमिटिव्हिटी ऑफ एअर. पूर्ण लिहायचं तुम्ही, परमिटिव्हिटी ऑफ एअर. ठीक आहे. आणि एक असतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, एक के असतो. के इज कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. लक्षात घ्या, खूप किचकट आहे. किचकट म्हणजे छान आहे चॅप्टर, पण खूप गुंतागुंत झालेली आहे पूर्ण मॅथमॅटिक्सचं. मागचा जो सेमीकंडक्टर होता तो पूर्ण थिअरी होता, ऐकायला छान होता, पण हा जरा तुमच्या डोक्याला ताण देणार आहे. तुम्हाला ह्या गोष्टी लिहाव्या लागतील. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा रेशो असतो परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ एअर. परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ एअर. दिस रेशो इज कॉल्ड एज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मग जर का तुम्हाला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट एअरचा काढायचा असेल
तर मग तुम्हाला वरची जी परमिटिव्हिटी आहे ती सुद्धा कोणाची घ्यावी लागेल, एअरची. खालची तर फिक्स असते, खालची फिक्स असते, फक्त ही बदलते, ही नेहमी फिक्स असते, ही बदलते. मग तुम्हाला एअरचाच डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर काढायचा असेल तर या ठिकाणी एप्सिलॉन 0 घेतला, एप्सिलॉन 0 कट, सो दिस इज 1. सो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ एअर इज इक्वल टू 1. किती गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला? कुलोम्ब्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स पहिली गोष्ट, त्याचं स्टेटमेंट 2 पार्टमध्ये आहे, पार्ट 1, पार्ट 2. दिस इज द स्टेटमेंट ऑफ कुलोम्ब्स लॉ. या ठिकाणी जो एप्सिलॉन आला, एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी असते, परमिटिव्हिटी म्हणजे एक कॉन्स्टंट असतो. एप्सिलॉन 0 हा एअरचा असतो, के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो, हा दोघांचा रेशो असतो. एप्सिलॉन 0ची जी व्हॅल्यू आहे ती फिक्स असते. एप्सिलॉन 0ची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻⁻12 कुलोम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. Coulomb square per Newton meter square. This is the unit of epsilon naught. What is the value? 8.85 into 10⁻12 Coulomb square per Newton meter square. पाठ करून ठेवायची लागणार आहे न्यूमेरिकल्ससाठी. इथपर्यंत कळालं का रे मुलांना तुम्हाला? ठीक आहे, होप यू हॅव अंडरस्टँड बेटर. मग हा झाला फक्त कुलोम्ब्स लॉ. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डेफिनेशन्स बघायच्या आहेत. ह्या डेफिनेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. हे जे काय लिहिलं मी हे तुम्ही लिहून काढायचं बरं का. कुलोम्ब्स लॉचं स्टेटमेंट वर्ड्समध्ये लिहायचं. जरी मी मॅथमॅटिक्समध्ये लिहिलं तरी तुम्ही ते वर्ड्समध्ये लिहायचं जे स्टेटमेंट, आणि नंतर त्याला मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा लिहायचं. आता आपल्याला बघायचे आहेत डेफिनेशन्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या 3 डेफिनेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जे मी तुम्हाला सांगितलं, आता त्याला कसं डिफाईन करतात बघा. ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पहिली गोष्ट. ठीक आहे, एवढं कळालं, काय प्रॉब्लेम नाही. नंबर 1, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट चार्ज. पाठ करायचं बिलकुल. पहिली डेफिनेशन काय? फोर्स ॲक्टिंग ऑन कुणावर? युनिट चार्ज. एका युनिट चार्जवर जेवढा फोर्स ॲक्ट होतो त्याला आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतो. नंबर 2, डेफिनेशन नंबर 2, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज फ्लक्स अपॉन एरिया. यालाच तुम्ही फ्लक्स पासिंग थ्रू युनिट एरिया, फ्लक्स पासिंग थ्रू युनिट एरिया असं सुद्धा म्हणू शकता. फ्लक्स अपॉन एरिया म्हणजेच काय? टोटल एरिया म्हणजे युनिट एरिया. टोटल एरिया म्हणजेच काय? युनिट एरिया. म्हणजे टोटल एरियानं जेव्हा तुम्ही डिवाइड करता तेव्हा तो युनिट एरिया असतो. समजते का तुम्हाला? ठीक आहे ना. 40 किलोग्रॅम डिवायडेड बाय 8 रुपीज म्हणजेच काय रे? 8 5 40. 5 किलोग्रॅम पर रुपीज म्हणजे, ठीक आहे. किंवा असंही म्हणू शकता तुम्ही, म्हणजे एका रुपीजचे किलोग्रॅम. आता ॲक्च्युअल रेट एवढे नसतात, पण एक अंडरस्टँडिंग म्हणून समजून घ्या. किंवा मग 40 रुपीज. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय करा, याला असंच राहू द्या. 40 रुपीजला 8 किलोग्रॅमनं डिवाइड करा. म्हणजे तुम्ही 40 रुपीजमध्ये 8 किलोग्रॅम आणलं, मग 8 5 म्हणजे 5 रुपीज पर किलोग्रॅम. म्हणजे 1 किलोग्रॅम केवढ्यात पडला? 5 रुपीजमध्ये. सारखेच आहेत, फक्त याच्यामध्ये रेट्स एवढे नसतात. म्हणजे एका किलोग्रॅमची प्राईस किती आली? 5 रुपीज. म्हणजे काय करतो आपण की टोटल व्हॅल्यूला टोटल एरियानं डिवाइड केलं, म्हणून याला म्हणतात युनिट एरिया. याला काय म्हणतात? युनिट एरिया. 1 किलोग्रॅम म्हणजेच काय? युनिट किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजेच काय? युनिट किलोग्रॅम. हे एक अंडरस्टँडिंगसाठी एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. 2 डेफिनेशन्स आपल्याकडे जमा झाल्या. कोणती झाली? फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज, आणि दुसरी कोणती झाली? फ्लक्स पासिंग थ्रू द युनिट एरिया. तिसरी आहे व्होल्टेज अपॉन डिस्टन्स, व्ही अपॉन डी. ठीक आहे. बॅटरीचं जे 2 टर्मिनल्स असतात, एक असतो पॉझिटिव्ह आणि एक असतो निगेटिव्ह, यांच्यामधलं जर का डिस्टन्स डी असेल, यांच्यामधलं डिस्टन्स जर का किती असेल? डी, तर इथली जी इंटेन्सिटी आहे कशी काढतात माहिती आहे? व्होल्टेज अपॉन डिस्टन्स. ह्या 2 टर्मिनल्समधलं व्होल्टेज किती आहे? व्ही. त्याला आपण कशाने डिवाइड केलं? डीने. कशाने डिवाइड केलं? डीने. तर व्होल्टेज अपॉन डिस्टन्स म्हणजे आपल्याला काय देतं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. बरोबर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे फॉर्म्युले कोणते आहेत? फ्लक्स, फोर्स अपॉन चार्ज, फ्लक्स अपॉन एरिया, व्होल्टेज अपॉन डिस्टन्स.
मग आता ह्या लेक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या आपण, खूप सारा हा लेक्चर पुढे गेलेला आहे. आता आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा एकदा फॉर्म्युला डिराईव्ह करूनच टाकू आणि त्यानंतर मात्र आपण हे लेक्चर वाटलं स्टॉप करू, पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. कुलोम्ब्स लॉ तुम्हाला समजलेला आहे की दोन चार्जेसमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते किती असतं, 1/4πε. आठवा, सांगा पटकन. 1/4π. आता आपण प्रत्येक ठिकाणी एप्सिलॉन 0 घेऊ कारण आपण एअरमध्ये बघतो. मग एअरसाठी एप्सिलॉन 0 किती असतो, एप्सिलॉन इज इक्वल टू काय असतो, एप्सिलॉन 0 इंटू के. बघा के ची व्हॅल्यू काय असते, एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन 0. मग एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 इंटू के, पण के किती आहे 1, के किती आहे 1, म्हणून आपण एप्सिलॉनच्या ठिकाणी काय घेणार आहोत, एप्सिलॉन 0. किती असतो फोर्स, 1/4πε Q1 इंटू Q2 अपॉन R². हा फॉर्म्युला तुम्हाला कळाला. मग हा फॉर्म्युला कळाल्यानंतर आणि ही डेफिनेशन कळाल्यानंतर आता आपण ऑप्टिंग करू इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. काय ऑप्टिंग करूया, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता हेडिंग टाकायचं व्यवस्थित, हेडिंग असं टाकायचं, एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. हेडिंग काय टाकायचं आहे तुम्हाला, एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो नेक्स्ट टॉपिक इज एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय आहे, पहिली डेफिनेशन, 3 डेफिनेशन मी सांगितलं तुम्हाला, त्याच्यापैकी पहिली डेफिनेशन काय आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज द फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. या ठिकाणी एक चार्ज आहे Q. ठीक आहे. ह्या Qची ही पसरलेली आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि याच्यामध्ये चार्ज ठेवूया आपण Q1. ठीक आहे. मग इथे मला काढायची इंटेन्सिटी, इथली इंटेन्सिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, इथली इंटेन्सिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथलं डिस्टन्स आहे R. मग आता इथली जर मला इंटेन्सिटी काढायची असेल तर फोर्स अपॉन चार्ज, चार्ज किती आहे Q1, चार्ज किती आहे Q1. पहिलीच डेफिनेशन काय सांगितली मी तुम्हाला, फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज, पण इथला चार्ज किती आहे Q1, किती आहे Q1. ठीक आहे. मग इंटेन्सिटी इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज, पण अकॉर्डिंग टू द कुलोम्ब्स लॉ फोर्स किती असतो रे, 1/4πε0, 1/4πε0 दोघांचा प्रॉडक्ट Q इंटू Q1 स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. हा झाला फक्त फोर्स, हा काय झाला फक्त फोर्स, पण डिवायडेड बाय काय आहे Q1. हा Q1 तर आहेच ना, Q1 काय होतो, कॅन्सल. काय उरलं या ठिकाणी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आली, 1/4πε0 Q अपॉन R². काय समजतंय तुम्हाला, इथली इंटेन्सिटी मला काढायची होती, इथली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची होती. पहिल्या डेफिनेशननुसार काय आहे, फोर्स अपॉन चार्ज. कुलोम्बच्या लॉनुसार फोर्स किती असतो, 1/4πε0 Q इंटू Q1 अपॉन R². दोघांचा प्रॉडक्ट स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. कळतंय. हा झाला फोर्स, पण अपॉनमध्ये Q1, अपॉनमध्ये Q1 तर होताच, Q1 कॅन्सल. काय उरलं, 1/4πε0 Q अपॉन R². समजा बरं आता इथे Q1 घेण्याची काही गरज पडते का, नाही. समजा मला ह्या पॉईंटला इंटेन्सिटी काढायची आणि इथला डिस्टन्स आहे R2. किती आहे, R2. तर मला डायरेक्ट सांगा ह्या फॉर्म्युल्यावरनं इंटेन्सिटी किती येणार, काय काय सारखं आहे, 1/4πε0. चार्ज हा घ्यावा लागतो कारण ही फील्ड याची तयार झालेली आहे ना, Q अपॉन डिस्टन्स किती आहे, R2चा स्क्वेअर. ही झाली इथली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. पोरांनो समजते का तुम्हाला. जर मला या ठिकाणी इंटेन्सिटी काढायची असेल, इथलं डिस्टन्स असेल R3, तर इथली इंटेन्सिटी किती असणार आहे, 1/4πε0 Q. चार्ज हाच घ्यावा लागेल ना, Q अपॉन R3², Q अपॉन R3². सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. मग फॉर्म्युलाच तयार झालेला आहे या ठिकाणी. काय तयार झालेला आहे, हा फॉर्म्युलाच आहे की जो काय तुमचा चार्ज असेल त्याची इंटेन्सिटी कशी असते, ॲट अ डिस्टन्स R कशी असते, वाटल्यास एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स R असं लिहू आपण. मग R एवढ्या डिस्टन्सवर काय घ्यावं लागतं इंटेन्सिटी, 1/4πε0 Q अपॉन R², Q अपॉन R². ε0 का घेतला मी, कारण आपले चार्जेस आपण एअरमध्ये पकडतोय बरं का. जर का दुसऱ्या मीडियममध्ये तुमचे चार्जेस ठेवलेले असतील तर तिथे एप्सिलॉनच घ्यावं लागेल. समजतंय तुम्हाला.
आणि एप्सिलॉन आणि एप्सिलॉन झिरोमध्ये काय रिलेशन आहे, एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन झिरो इंटू के. कसं आलं हे रिलेशन, कारण के इज इक्वल टू काय असतं, एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन झिरो. पण इथं एअरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 असल्यामुळे याला 1 न मल्टिप्लाय केलं, म्हणून ह्या एप्सिलॉनच्या ठिकाणी आपण काय टाकला, एप्सिलॉन झिरो. काय टाकला, एप्सिलॉन झिरो. काय समजते तुम्हाला, काय काय गोष्टी ह्या चॅप्टरमध्ये सांगितल्या मला ओरली आठवा बरं पटापट. सगळ्यात पहिले मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अर्थ सांगितला, इलेक्ट्रिक फील्ड सांगितली, इलेक्ट्रिक लाईन्स सांगितल्या, त्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स कशाला म्हणतात ते सांगितलं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या 3 डेफिनेशन्स सांगितल्या, ठीक आहे ना. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, कोलॉम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स सांगितलं. त्यानंतर कोलॉम्स लॉचं जे एक्सप्रेशन आहे हे आहे ते कोलॉम्स लॉचं एक्सप्रेशन 1/4πε0 Q1 Q2 होतं ना ते, पण इथं Q होता. आणि मी तुम्हाला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा एक फॉर्म्युला डिराईव्ह करून दिला 1/4πε0 Q/r². मग कोणत्याही चार्जपासून r एवढ्या डिस्टन्सवर तुम्हाला इंटेन्सिटी काढता आली पाहिजे. समजतंय ना, डिफरंट पॉईंटला इथं r म्हणून डिस्टन्स होता, इथे r डिस्टन्स होतं, म्हणून मी फक्त काय घेतलं Q/r². इथलं डिस्टन्स r2 होतं, म्हणून काय घेतलं मी Q/r2². इथलं डिस्टन्स r3 होतं, म्हणून काय घेतलं Q/r3². अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे फॉर्म्युले या ठिकाणी डिराईव्ह केलेले आहे. तर ह्या 2-3 गोष्टी व्यवस्थित सेपरेट नोट डाऊन करा, या लगेच पुढच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत, ठीक आहे ना. अजून चॅप्टरला खूप डेप्थमध्ये जायचं आहे आणि खूप कामाचा हा चॅप्टर आहे तुमच्या JEE किंवा नीट एक्झामसाठी किंवा CET एक्झामसाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया, ठीक आहे. यूट्यूबवाले जे आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, ठीक आहे. थँक्यू. लगेच मी तुम्हाला पुढचं लेक्चर त्या ठिकाणी अपलोड करून देईन.